वनविहार करण्यासाठी आपल्या जुन्या कुंजिक स्थला हे रूप धारण करून फिरायला लागते वनावरती. कृष्णवर्ण नावाचा पर्वत आहे दक्षिणेमधला, इकडे हिंडायला लागते. आणि अशी ही विचरण करत असताना एकदम तिच्या अंगावरची वस्त्र वायू उडवतो. तिला काहीतरी विचित्र वाटतं, कोणीतरी परपुरुषाने मला स्पर्श केला असं तिला वाटतं. म्हणून ती म्हणते, ए काय चाललंय हे, मी पतिव्रता आहे, माझ्याशी कोण असं दुष्टकर्म करतंय. तिला व्यक्ती कोणी दिसत नाही, पण एक दिव्य आवाज ऐकू येतो आणि तो आवाज तिला सांगतो, अंजने घाबरू नकोस, मी साक्षात वायुदेव आहे आणि मी मनानं तुझ्याशी गमन केलेलं आहे आणि दिव्य गर्भस्थापन केलेलं आहे, त्यामुळे तुझ्या पातिव्रत्यामध्ये काहीही दोष निर्माण झालेला नाही. हा दिव्य गर्भ पुढे जाऊन अत्यंत बलवान असं वानर रूप प्रकट करेल आणि फार मोठं भगवत कार्य याच्या हातून होणार आहे, तू दुःखी होऊ नकोस असं म्हणतो आणि वायुदेव निघून जातो. आणि ही अंजना तिचा पती केसरी याच्यापाशी येते आणि काय घडलं ते त्याला सांगते. केसरीलाही आनंद होतो, कारण वायूंचा प्रसाद प्राप्त आहे. आता हे शिवतेज पण आहे, लक्षात घ्या, कारण भगवान शिवांच्या अष्टमूर्तीपैकी चतुर्थ मूर्ती उग्र नावाची जी आहे ती वायुप्रधान आहे. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव या अष्टमूर्ती आहेत भगवान शिवांच्या. त्याच्यातील चतुर्थ मूर्ती जी उग्र नावाची आहे, ही उग्र मूर्ती वायुतत्व प्रधान मूर्ती आहे. आणि या वायुतत्व प्रधान मूर्तीनं मानसिक स्तरावरती गर्भधान केलंय. त्याचं प्रत्यक्ष फळ म्हणजे त्या अंजनेला दिव्य पुत्र होणार आहे.